विजय वडेट्टीवार साहेबांनी शालार्थ पोर्टलवर बोगस आयडी तयार करून या ठिकाणी जो काही घोटाळा झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून या संदर्भात मी आणि शिक्षण मंत्र्यांनी चर्चा केली आणि आमचं हे मत झालेलं आहे की जसा हा एक घोटाळा उघडकीस आला असा राज्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणून या संदर्भात आम्ही SIT तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून इतरही ठिकाणी अशा प्रकारचा शालार्थ ID घोटाळा झाला आहे का की ज्या माध्यमातून लॉग इन आणि पासवर्ड वापरून गैरमार्गाने ज्यांची नियुक्तीच झालेली नाही त्यांना दाखवून त्यांचे पगार काढण्याचा हा जो प्रयत्न आहे हा अतिशय चुकीचा आहे। आणि म्हणून याची पूर्ण चौकशी इतरही ठिकाणची ही निश्चितपणे केली जाईल। नाही, चार्जशीट ज्यांचा असं आहे की याच्यावर एकावर नाही खूप लोकांवर कारवाई झालेली आहे आणि पुरावा ज्यांच्या विरुद्ध त्यांच्याच विरुद्ध चार्जशीट आहे। आपण चार्जशीट जर बघितली तर पुराव्यासहित चार्जशीट आहे। चेक करू आपण जर या गुन्ह्यामध्ये कोणाला पाठीशी घालण्याचं कारणच नाही, कारण हे पाप आहे। अशा प्रकारे खोट्या शिक्षक दाखवून आणि त्यातनं राज्याला लुटण्याचा हा प्रकार आहे। हो, माननीय आता तर छोटा आहे पण हा राज्यात आहे का जर बघितलं तर बघ, हा जर राज्यात निघाला ना तर 2-3 हजार कोटीचा तर नक्की निघेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।